मी शपथ घेऊन सांगते, ही साडी देवीच्या मंदिरातलीच आहे. गुरुजींनी आशीर्वाद म्हणून दिलेली साडी आहे ती. झालं समाधान? हा? कापायला निघाला होतात साडी, पाप करत होतात पाप. चल्ली जीभ लावली टाळ्याला. कसला विचार नाही, काही नाही. किती वेळा सांगितलं, माझ्या तारणीवर वाटेल ते आरोप करायचे नाहीत. आई काव्या साडी घेऊन आली तेव्हा कळलं 6,000ची आहे. विचारायला नको? चुप. तू तर बोलूच नकोस. नवरात्रीच्या दिवसात घरात शिमगा चालू आहे नुसता. मग हिला आधी सांगायला काय झालं होतं हे सगळं? चला हो तुम्ही. काव्या, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी तुझी बहीण आहे, वैरी नाहीये. अगं, मी त्या दिवशी तुला त्या मुलासोबत बघितलं हे मी घरात अजून कोणालाच सांगितलेलं नाहीये. पण त्याचा तू असा बदला घ्यायची काहीच गरज नव्हती. हे बघ काव्या, मला तरी तो मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही वाटत. पण तू तुझ्यासाठी योग्य तोच निर्णय घे. व्यवस्थित विचार कर आणि मग निर्णय घे. युवी, थांब एक मिनिट. मला सांग, तू इथे अचानक कशी काय आलीस? म्हणजे तू एक फोन करू शकत होतीस ना? एक फोन करायचा ना मला यायच्या आधी. केले होते मी फोन. तू रिसीव केलेस? ओके, सो मी चूक केली आहे का इथे येऊन? फाईन. नाही नाही, तू चूक नाही. तू काही चुकीचं केलेलं नाहीयेस. मला फक्त एवढंच म्हणायचंय की तू यायच्या आधी एकदा इन्फॉर्म करत जा ना. तू का नाही सांगितलंस? काय? तू त्या कौशिकीला, सॉरी, त्या कौशिकी ताईला काय सांगितलंस? आपलं भांडण झालं म्हणून? रिअली युवी? आय मीन व्हॉट? हो हो, मी सांगतो काय झालं. मी एका कामाच्या टेन्शन मध्ये होतो आणि त्याच वेळी तिने मला पाहिलं आणि तिला असं वाटलं की आपल्यात भांडण झालं म्हणून मी टेन्शन मध्ये आहे. आणि मला तिला कुठलंच एक्सप्लेनेशन द्यायचं नव्हतं, कुठल्याच कामाबाबतीत नाही, कशाच बाबतीत नाही. म्हणून मी म्हटलं की हो तसंच झालंय, माझं आणि निशीचं भांडण झालंय. पण आय एम सॉरी, मी तसं म्हणालो. आय एम सॉरी, खरंच. पण मग माझे फोन का नाही रिसीव्ह केले? आय एम सॉरी. निशी, ऍटलीस्ट तू तरी मला समजून घे ना, प्लीज प्लीज. ओके, तुला समजून घ्यायचा एक प्लॅन आहे माझ्याकडे. प्लॅन? आज रात्री आपण गरब्याला जातोय. सुंदर आहे ग साडी. जशी काही नवरात्रामध्ये देवीनं ना मायेचं पांघरूणच घातलंय. सुमी, सॉरी. अगं, गुरुजींनी देवीची साडी तुला दिली हे तू मला सांगितलं नाहीस म्हणून सॉरी म्हणतेस का? अगं कशाला, राहून जातो एखाद्या वेळेला, त्यात काय एवढं. नाही, तसं नाहीये. मी आणखीन एक गोष्ट लपवली आहे तुझ्यापासनं, म्हणून सॉरी. आणि
आणि मला देवी आईची पण माफी मागायची. का ग, काय झालं? ही साडी गुरुजींनीच दिलेली आहे, पण मला नाही, केदारला. केदारला? कशाला? अगं म्हणजे केदारची आई दरवर्षी नवरात्रीमध्ये देवी आईची ओटी भरायची. मग आता त्याच्या आईनंतर ही प्रथा केदारनी सुरू ठेवली आहे. तो देवीची दरवेळेस ओटी भरतो. गुरुजींनी ही देवीला अर्पण केलेली साडी देवीच्या पायाला लावून केदारला परत केली. तर केदारला कळेना की ती साडी कोणाला द्यायची, म्हणून त्याने ती साडी मला दिली. एवढंच ना? अगं मग त्यात काय लपवण्यासारखं आहे, सांगायचं ना खरं. अगं सुमी, कसं सांगणार? आत्या कशी आहे तुला माहिती आहे ना. तिने केदारला घराबाहेर काढलं असतं, मग उगाच आमच्या मैत्रीवर वगैरे संशय घेतला असता तर. हो ग बाई, हे मात्र खरं. काळ किती पुढे गेला ना, तर या बायकांचे विचार काही बदलणार नाही. त्यातून तू खरं बोलली असतीस ना, तर त्या केदारला त्रास झाला असता. गरीब लेकरू आहे, सगळ्यांचे अपमान टोमणे मुकाट्याने सहन करतो तो. आणि उगाच टेन्शन घेऊ नकोस ग. देवी सगळं बघत असते, तिला कळतं कोण कशासाठी का खोटं बोलतंय ते. हा, उगाच वाईट वाटून घेऊ नकोस. आणि हे बघ, साडी ना मस्त आहे ग, तुझ्यावर छान दिसेल. मी काय म्हणते, दसऱ्याला नेस ती. दसऱ्याला? चालेल, नेसेल. दसरा म्हणजे सोनं लुटायचा दिवस की नाही. आणि मग सोन्यासारख्या दिवशी माझी नात पण सोन्यासारखी दिसली पाहिजे. ह्यावर लिहिलंय की सोन्याच्या दिवशी 5चा ठोका चुकला की जुन्या दगडावरून झेंडूची फुलं बाजारासाठी पाठवा. दसरा म्हणजे सोनं लुटायचा दिवस की नाही. आणि मग सोन्यासारख्या दिवशी माझी नात पण सोन्यासारखी दिसली पाहिजे. सोन्याचा दिवस म्हणजे दसरा, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी 5चा ठोका. पाहिलंस, याला कोणाचा तरी कॉल येतो आणि मग हा घाबरतो, अस्वस्थ होतो. पण हा फोन का नाही उचलत आहे? तेच कळायला मार्ग नाहीये. नक्कीच याने काहीतरी मोठी चूक केली असणार. त्याच्यामुळे माझा 50 लाखाचा माल पकडला गेला. आणि हा माझा फोन पण नाही उचलत. बघा रे, कुठे आहे? जिथे असेल तिथून उचलायला. मी वहिनींना सांगून येते. कोणाला सांगण्याची काही गरज नाहीये. असं कसं? ती त्याची आई आहे, त्या सांगतील ना त्याला. काही गरज नाहीये.
आता पुढे काय करायचंय हे मला माहिती आहे. काय करणार आहात तुम्ही? याचे लाड करणार, याला गोंजारणार आणि वेळ आली की त्याच्याकडून सगळं काही काढून घेणार. काय करतो, कुठे जातो, कोणाशी बोलतो, याला कॉल कोणाचा येतो, गिफ्ट कोणाला देतो आणि यात आपला काय फायदा आहे हे सगळं बघणार. युवराज खांडेकर, तू तो गया बेटा. निशी निशी, अगं सासरच्या बडाया मारणं सोडून दे जरा. दिवे लागणी झाले, नमस्कार करून घे. उद्या सासरच्या माणसांनी म्हणायला नको आजीनी काही संस्कार केले नाहीत नातीवर म्हणून. अगं ऐक तर, निशी जाऊन आली खांडेकरांच्या घरी. घर कसलं म्हणतेस, महाल आहे महाल, मोठा बंगला आहे त्यांचा. आणि तुला सांगते, त्यांच्याकडच्या बायकांना हे असं आपल्यासारखी कामं नाही करत. धुणी भांडी, स्वयंपाक, साफसफाई करायला ना छान नोकर माणसं आहेत त्यांच्याकडे. भाजी आणायला सुद्धा नोकरच जातात. या बायका फक्त आपला नट्टापट्टा करतात आणि शॉपिंगला जातात. शॉपिंगला जायचं, शॉपिंगवर नाही यायचं. मज्जा आहे बाबा. आणि रिक्षाने नाही जात, गाडीने फिरतात. खरंच ग, नशीब काढलं माझ्या लेकीने. हो ना. असं कसं, आता निशीमुळे एवढी सोयरीक जुळते म्हटल्यावर आमचंही वरचेवर जाणं येणं होणार तिकडे. हो, निशू थोडीच ऐकणार आहे. आराम करायला घेऊन जाईल आम्हाला त्यांच्या घरी. मग काय, नोकर चाकर सेवा करतील, करून घ्यायची. तुला सांगते, निशीने खांडेकरांचं सांगितल्यापासून ना मला असं झालंय कधी एकदा त्यांच्या घरी जाते. या खुराड्याचा ना कंटाळा आलाय ग. आयुष्य काढलंय यात. अगं मी काय म्हणते, आपण सगळ्या मैत्रिणी मिळून ना एकदा जाऊया खांडेकरांच्या घरी. मी नाही ना तुम्हाला. बरं अगं ठेवते फोन. तू काय गप्पाच मारत बसलीस? हा ठेव, नंतर बोलते. काका तू काय काय झालं काय? तुला काय झालंय? मला काही नाही. आर यू ओके? हो, येस आय एम ओके. युवराज, तू तुझ्या काकाशी सगळं काही शेअर करू शकतोस. येस. कम ऑन यार, अरे मी मित्रासारखा आहे तुझ्या ब्रो. केवढं टेन्शन आलंय तुला? काय झालंय? काहीच नाही. ऍब्सोल्युटली फाईन. काही झालंच नाहीये. म्हणजे आणि काही झालं असतं तर मी तुला नाही सांगणार का काका? तुला तर सांगणार ना. नक्की ना? काही प्रॉब्लेम नाहीये? नाही, नक्की काहीच अरे अरे अटेंड करायचं ना, कट का केलास? नाही, आपण बोलतोय ना आता. मी फोन काही नंतर करेन. मी आपण बोलतोय ना आता, म्हणून म्हटलं. कोणाचा होता? निशी. अजून कोणाचा असणार? ऍक्च्युली आम्ही ना गरबा खेळायला जाणार आहोत. तिनेच सगळा प्लॅन केलाय. तर ती सतत ना फोन करतेय. मग ते सगळं प्लॅन आउट करण्यात. युवराज, नक्की ना? काही प्रॉब्लेम नाहीये? काहीच नाही. काय असेल तर सांगा. नक्की कॉल कर. बेटा, 4 पावसाळी जास्त पडलेत मी तुझ्यापेक्षा. असो, लपव पाहिजे तेवढं लपव. पण आज न उद्या कधीतरी बाहेर पडेलच. आई, अहो येतच होते.
रेखा, तू या घराला खुराडं म्हणालीस? अहो आई, ते घराचं थोडं नाही, बरोबर आहे ग. आता तुझी लेक लग्न करून मोठ्या घरात जाणार आहे ना, त्या घराच्या मनानं आपलं घर हे खुराड्यासारखंच आहे. पण काय आहे ना, तुझी संसाराची स्वप्न लेकीच्या संसारात बघू नकोस. शेवटी काय आहे ना, हे घर तुझं आहे. तू या घरात संसार केलायस, तू या घरात वावरली आहेस. नाही, मान्य आहे, या घरात निशीच्या सासर सारख्या सुखसोयी नाही आहेत. पण एक आहे, या घरात तू हक्कानं वावरू शकतेस, कारण हे घर तुझं आहे. तुझा संसार आहे हा. आणि तुझा संसार वेगळा, तिचा संसार वेगळा. ज्या घराची तू स्वप्न रंगवतेस ना, ते तुझ्या मुलीचं सासर आहे. अगं, तुला जे मिळालं नाही ते तुझ्या लेकीला मिळतंय ना. आता ते तिच्या नशिबानं मिळतंय का कुणाच्या नशिबाचं ओरबडून घेतलंय हा प्रश्न वेगळा आहे. नाही नाही, मला त्या विषयावर बोलायचंच नाहीये. पण तारिणीला काय वाटतं, माझ्या बहिणीने सुखाने संसार करावा. पण तुम्ही ना, माणसं बघून नाही, पैसा अडका बघून लग्न ठरवलं. अहो आई आहे मी तिची, मी तिच्या सुखाचाच विचार करणार ना. अगं हो ना, कुठल्याही आपल्या मुलीच्या सुखाचा विचार करणार नाही. पण काय ना रेखा, सुख आणि श्रीमंती यात जमीन आसमानचा फरक आहे. तू तिच्या सुखाचा विचार नाही केलास, त्यांच्या श्रीमंतीचा विचार केलास. तुला त्या घरात जाता यावं, ते सुख उपभोगता यावं हा विचार केलास तू. पण लक्षात ठेव, तुझ्या या वागण्यामुळं तिची माणसं, तिचा संसार तुटता कामा नये. अहो, मी आई आहे तिची, मी तिचा संसार का मोडेन? अगं, नाही कळत काही आयांना लेकीच्या संसारात किती लुडबुड करायची ते. हे बघ, आता तिच्या नशिबाला आलेलं सुख तिला उपभोगू देत. हे बघ, तू तुझी स्वप्न रंगवू नकोस. उद्या तारिणीला असं स्थळ आलं तेव्हा ही असंच म्हणाल का? हो, अगदी असंच म्हणेन मी. पण तारिणी अशी वेळ येऊच देणार नाही, कारण तारिणीला पैशानं श्रीमंत असलेली माणसं नको आहेत, मनानं श्रीमंत असलेली माणसं हवी आहेत ग. मी काय म्हणते, नका एवढा विचार करू. विचार नको करू. अगं, नाही केला तर या घरात आपली जागा तयार होणार आहे का? अगं, आपल्या ईशाचा पण संसार आहे. तिला पण या घरात हक्क हवाच आहे ना. हो, तुमचं म्हणणं पटतंय मला, पण त्या युवराजच्या नादाला लागून काय होणार आहे? चांगलंच होणार आहे. तू बघच, फक्त आपल्याला कळू देत नेमकं त्याला काय करायचंय. मग बघच, प्यादा म्हणून कसा त्याचा वापर करतो ते बघ. जाऊ द्या, एक तर तुमचे सगळे प्लॅन ना फ्लॉप होत आहेत. त्या युवराजच्या नादाला लागू नका. एकदम भस्कन अंगावर यायचा. त्या डॉक्टर कामतांबद्दल माहिती आहे ना, ते आपले त्याला समजवायला जातात आणि हा त्यांचा अपमान करतो. आता मी म्हणते, तुम्ही डॉक्टर आहात ना, यायचं, भाऊजींना चेक करायचं आणि जायचं. पण नाही, हे पण त्याला समजवायला जातात आणि हा नेहमी त्यांचा अपमान करतो. म्हणतात कसे, युवराज, अरे मी कोणी परका आहे का? हल्ली जबाबदार माणसासारखा वागायला लागलायस तू. अगदी खरंय. अरे डॉक्टर कामत, या ना, या या.